1 मार्च पासून सुरू होणारी रोरो सेवा तिकीट दरांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। प्रति प्रवासी 3000 ते 9000 रुपयांपर्यंत दर जाहीर झाल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। बस आणि रेल्वेच्या तुलनेत हा प्रवास अतिशय महाग असल्यामुळे नक्की ही सेवा कोणासाठी असा संतप्त सवाल कोकणवासियांनी केला। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा असतानाच जाहीर दरांमुळे अपेक्षाभंग झाला आहे अशी भावना कोकणवासियांनी व्यक्त केली आहे। तर तिकीट दर आपण पाहतो। इकॉनॉमी 3000 रुपये, प्रीमियम इकॉनॉमी क्लास 5000 रुपये, बिझनेस क्लास 7000 रुपये, फर्स्ट क्लास 9000 रुपये, फर्स्ट क्लास 9000 रुपये असा रोरो सेवेचा तिकीट दर आहे। तर रेल्वेचे तिकीट दर पाहतोय। सीएसएमटी ते मडगाव चेअर कार आहे 1277 रुपये, सीएसएमटी ते मडगाव एक्झिक्युटिव्ह चेअर कार आहे 2742 रुपये, सीएसएमटी ते मडगाव विस्टाडोमची किंमत आहे 2827 रुपये। बस तिकीट दर आहे दादर ते सिंधुदुर्ग एसी स्लीपर 2000 रुपये, बसचे तिकीट दर दादर ते सिंधुदुर्ग पर्यंत एसी स्लीपर कोच 2000 रुपये। आपण पाहू शकतोय खरं तर रेल्वेच्या तिकीट दर, बसचे तिकीट दर आणि रोरो सेवेचे तिकीट दर यामध्ये मोठी तफावत आहे आणि त्यामुळे सामान्यांना हे तिकीट दर कसे परवडतील असा देखील एक प्रश्न आहे। खरं तर सर्वसामान्यांच्या बजेट बाहेर रोरोचं तिकीट जात आहे।